हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर प्रिव्हियस व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वॉटर आणि ग्लूचा रेशो शेअर केलेला होता. सो या व्हिडिओमध्ये आपण त्याची कन्सिस्टन्सी बघणार आहोत. मी इथे फेविक्रिलचा फॅब्रिक ग्लू यूज करते आहे. तर मी हाफ टेबल स्पून त्याच्यामध्ये ग्लू घेतला आहे आणि थोडं पाणी मिक्स केलं आहे. याच्याने काय होईल, तुमची कन्सिस्टन्सी इक्वल होईल आणि थोडी फ्लोई होईल. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये बघताय, मी थोडं तुम्हाला दाखवलं पण आहे की कसा फ्लो पाहिजे. त्यानंतर मी एक छोटं फ्लॉवर घेतलं आहे, रोज फ्लॉवर, आणि त्याच्यावर ग्लू स्प्रेड करते. जर कन्सिस्टन्सी परफेक्ट असेल तर ग्लू एकदम इक्वली स्प्रेड होणार आहे. तुमचा कुठेही त्याचा ब्रेकआउट होणार नाही आहे. आणि याला मी आता फर्स्ट कोट देत आहे. जर तुमचा फर्स्ट कोट परफेक्ट असेल तर तुमचा सेकंड कोट पण हा परफेक्टच असतो. जसं तुम्ही बघू शकताय, सर्व रांगोळी इक्वली आपली स्प्रेड पण झाली आहे आणि चिकटली पण आहे. तसंच मी त्याच्या लीव्हला पण सेम ग्लू यूज करणार आहे आणि कलर फिल करणार आहे. याने काय होतं, तुमची रांगोळी खूप छान स्टिक होते आणि ती लवकर निघत नाही. फर्स्ट कोट दिल्यानंतर आपल्याला ॲटलीस्ट 15 मिनिट्स थांबायचं आहे आणि त्याच्यानंतर सेकंड द्यायचं आहे. याने काय होणार आहे, तुमची रांगोळी थोडी सुकेल आणि मग त्यानंतर तुम्ही जेव्हा सेकंड कोट देणार तर तेव्हा सेकंड कोट हा व्यवस्थित चिटकणार आहे. सेकंड कोट देताना थोडासा ग्लू ॲड करायचा आहे त्याच्यामध्ये, बिकॉज त्याच्याने चांगली रांगोळी स्टिक होईल तुमची आणि ती निघणारही नाही. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड कोट दाखवला आहे आणि यासाठी तुम्ही जर थोडं जास्त मेजरमेंट घेत असणार तर तुम्ही थोडं डबी पॅक घ्या, जेणेकरून जर ग्लू उरला पण तर तो कदाचित तुम्ही दुसऱ्या रांगोळीला सुद्धा यूज करू शकतात आणि तो वेस्ट होणार नाही. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.